नमस्कार मैत्रिणींनो, आज मी बनवत आहे सांबार बनवण्यासाठी इथे मी तुरीची डाळ घेतलेली आहे। तुरीची डाळ कुकरमध्ये टाकून घ्यायची आहे। 2 टोमॅटो घेतले आहेत, त्याचे असे 2 भाग करून घेतले आहेत। टोमॅटो ही कुकरमध्ये टाकून घेऊया। पाणी टाकून घ्यायचं आहे आणि आता टोपण बंद करून गॅसवर कुकर ठेवून डाळ शिजवून घ्यायची आहे। डाळ शिजली आहे। डाळीमध्येच टोमॅटो शिजवल्यामुळे भाजीला चव ही खूप छान येते आणि आपलं कामही सोपं होतं। त्यामधील टोमॅटो आता काढून घेऊया। टोमॅटो जरासं थंड झालं की त्याच्यावरचा पाला काढून घ्यायचा आहे। आणि हे आता चमच्याच्या साहाय्याने मी बारीक करून घेत आहे। मिक्सरला जरी बारीक करून घेतलं तर चालेल, पण मी आता ह्या चमच्याच्या साहाय्याने बारीक करून घेतलेलं आहे। टोमॅटोची पेस्ट डाळीमध्ये टाकून घेऊया आणि आता गॅसवर कढई ठेवून तेल ओतून घ्यायचं आहे। फोडणीला जिरी टाकून घ्यायची आहे। जराशी जिरी लाल झाली की मोहरी टाकून घ्यायची आहे। कढीपत्ता, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे। हिरवी मिरचीचे तुकडे थोडेसे टाकून घ्यायचे आहेत। मिरचीचे तुकडे थोडेसे टाकलं की भाजीला चव छान येते। कांदा लाल कलरचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। हळद टाकून घ्यायची आहे। लाल तिखट, काळं तिखट हे आता छान परतून घेऊया। आणि आता तुरीची डाळ शिजवलेली यामध्ये टाकून घ्यायची आहे। सांबार तुमच्या आवडीनुसार घट्ट पातळ तुम्ही बनवू शकता। सांबार पातळ बनवायचं असेल तर वरून थोडं पाणी घालायचं आहे। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। भाजीला उकळी आली की गॅस मंद आचेवर ठेवून 5 मिनिटं भाजी शिजवून घ्यायची आहे। वरून थोडी चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। आणि ही आपली सांबारची भाजी कशी छान बनली आहे पहा। रेसिपी आवडल्यास मनीषास किचनला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।